हॅलो फ्रेंड्स, तुमचं परत एकदा मी परम एज्युकेशन कम्युनिटीमध्ये स्वागत करते. आपण इंडायसेस अँड क्यूब रूट या चॅप्टरला सुरुवात केली होती. ठीक आहे, यामधला लास्ट लेक्चर आहे. आज आपला लास्ट प्रॅक्टिस सेट यामधला आपल्याला घ्यायचा आहे. प्रॅक्टिस सेट 3.3 आज आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला बस जे त्यांनी क्वेश्चन्स दिलेले बघा, फर्स्ट क्वेश्चन जो आहे त्यामध्ये फक्त आपल्याला क्यूब रूट फाइंड करायचे खाली दिलेल्या नंबर्सचे. काही नंबर्स त्यांनी दिलेले आहेत आणि आपल्याला त्याचे क्यूब रूट्स फाइंड करायचे. आता काही जे नंबर्स आहेत बघा, तुम्ही डिरेक्ट सांगू शकता, जे छोटे छोटे जे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी त्याचे क्यूब रूट आणि क्यूबचं तर काही टेन्शन नसते. क्यूब कसं फाइंड करतो आपण? क्यूब म्हणजे त्या नंबरचा इंडेक्स काय घेत असतो आपण? 3 घेत असतो आणि क्यूब फाइंड करायला आपल्याला येतच. कसा फाइंड करतो मग? तोच नंबर किती वेळेस मल्टिप्लाय करतो आपण? 3 वेळेस मल्टिप्लाय करतो, क्यूब मिळून जाईल. क्यूब रूट साठी तुम्हाला माहिती आहे काही जे नंबर्स आहेत त्याचं तुम्ही डिरेक्ट क्यूब रूट सांगू शकता. 27चं काय येतं? 3. 8चं 2, म्हणजे 2 × 2 × 2 केल्यानंतर आपल्याला 8 मिळतं, म्हणजेच याचा क्यूब रूट हा असणार आहे. आपल्याला हे माहिती. पण जेव्हा काही मोठे नंबर्स येतात आणि आपल्याला त्याचं क्यूब रूट फाइंड करायचं असतं तेव्हा ते कसं करायचं मग? ठीक आहे, कारण की काही मोठे नंबर्स बघा दिलेलेच आहे तुम्हाला बुकमध्ये आणि या प्रॅक्टिस सेटमध्ये पण एकदम मोठे मोठे नंबर्स आहेत, त्याचे क्यूब रूट आपल्याला डिरेक्ट सांगता येत नाहीत. मग ते कसे फाइंड करायचे? तर बघा, त्यासाठी तुम्हाला प्राईम फॅक्टर्स मेथड एक माहिती आहे ना, त्याचाच यूज करून आपल्याला याचे फॅक्टर्स मिळतात. ठीक आहे, बघा फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूनच बघूया आपण. काय दिलेलं? त्यांनी 8000 दिलेले, त्याचा आपल्याला क्यूब रूट फाइंड करायचंय. आता जे प्राईम नंबर्स आहेत बघा, तेच याचे फॅक्टर्स असणार आहेत. ठीक आहे, 2, 3, 5, 7. ठीक आहे, असेच तुम्हाला फॅक्टर्स मिळणार आहेत. आणि तुम्हाला माहिती सुद्धा असेल असे एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह करायचे प्राईम फॅक्टर्स मेथडचे. आपण लास्ट इयरला आपण ते एक्झाम्पल्स तसे सॉल्व्ह सुद्धा केलेले होते. ठीक आहे, मग आता बघा 8000 आहे. 8000 ला सगळ्यात लहान जो प्राईम नंबर आहे त्यांनी भाग जातो बघा, आणि याला 8000 ला 10 ने भाग जातो, 5 ने भाग जातो, 20 ने सुद्धा त्याला भाग जातो. युनिट प्लसला 0 0 आहे. पण आपल्याला सगळ्यात लहान नंबर्स पाहिजे. सगळ्यात लहान प्राईम नंबर कोणता आहे मग? 2 ने त्याला भाग जातो की नाही? कारण की त्याच्या युनिट प्लसला 0 बघा. मग 2 ने त्याला भाग दिल्यानंतर काय मिळतं? 2 ने याला भाग दिल्यानंतर येथे होईल 4000. 4000 आले, परत याला 2 ने भाग जातो की नाही? मग 2 ने याला भाग दिल्यानंतर परत इथे होतं 2 2 जा 4 आणि हे 3 0. 2000 मिळाले, परत 2 ने भाग जातो. किती होऊन जाईल मग हे? 2 ने याला भाग दिल्यानंतर 1000. परत 2 ने भाग द्या, इथे होईल 500. 2 ने याला भाग दिल्यानंतर परत याच्या अर्धी होईल म्हणजे 250. परत 2 ने भाग जातो, इथे किती होईल मग? 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे हे होईल 125. ठीक आहे, नंतर 125 आलेत. आता मग काय होईल? आता इथे परत 3 3 1 2 5. आता इथे याला 2 ने भाग जातो का? नाही जात. युनिट प्लेसला त्याच्या काय 5 आले, 2 ने भाग जाणार नाही. आपल्याला सगळ्यात स्मॉलेस्ट प्राईम नंबर पाहिजे. 2 ने त्याला भाग जाणार नाही. दुसरा प्राईम नंबर येतो 3. 3 ने त्याला भाग जात नाही, कारण की त्याची सम बघा 5 + 2 7 + 1 8 येते. नाही, 3 ने कशाला भाग जात असतो मग? त्यांची त्या नंबरची सम जर 9 च्या टेबल मध्ये येत असेल 3 6 9 15 12, तर आपण त्याला 3 ने भाग देऊ शकतो. पण इथे तसं नाहीये, त्याला 3 ने भाग जात नाही, त्याची सम 8 येते. नंतर काय येतं? 5. ठीक आहे, 2 3 4 येत नाही, आपल्याला स्मॉलेस्ट पाहिजे असतो आणि 2 आहेच की. मग 5 ने त्याला भाग जातो का बघा? तर हो, युनिट प्लेसला 5 म्हणजे 5 ने त्याला भाग जातो. काय मग इथे 5 ने भाग दिल्यानंतर 5 2 जा 10, खाली उरतात 1 5, म्हणजे 25 × 5 125. परत इथे काय आलं? 25 आला, युनिट प्लसला 5 आहे, त्याला पण 5 ने भाग जातो. 5 5 25, म्हणजे इथे 5 आणि परत 5 इथे आलंय. 5 ला 5 नेच भाग जातो. 5 1 जा 5, म्हणजे इथे उरलं 1. याला पूर्ण भाग देऊन घेतला आपण. जोपर्यंत इथे आपल्याला 1 मिळत नाही तोपर्यंत आपण भाग देत जातो की नाही? हे झाली आपली प्राईम फॅक्टर्स मेथड. आता याची हेल्पने आपल्याला क्यूब्स कसे मिळतात? आता बघा, हे जे फॅक्टर्स आपल्याला मिळाले आपण एका बाजूला लिहून घेत आहोत. ठीक आहे, फॅक्टर्स कशाचे मिळाले आपल्याला? हे 8000 चे. आणि किती मिळाले आपण ते लिहून घेऊयात. म्हणजे 2 × 2 × 2 मल्टिप्लाइज करतो ना, कारण की या सगळ्यांचा जेव्हा आपण प्रोडक्ट करू, मल्टिप्लिकेशन करू, तेव्हा = 8000च मिळणार आहे. ठीक आहे, मग त्याचे फॅक्टर्स आपण लिहून घेऊया. 2 × 2 × 2, नंतरचे 3 2 × 2 × 2, नंतर 3 टाइम्स परत 5 आले. 5 × 5 × 5,
ठीक आहे, सगळे झालेत का बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे, आपण याचे फॅक्टर्स लिहून घेतले. आता याची हेल्पनी कसे क्यूब रूट आपल्याला फाइंड करता येईल बघा. आता प्रत्येक जो नंबर आहे इथे एक पेअर तयार होते बघा, इथून इतकी, इथून आणि इथून 2 ची एक पेअर तयार होते. 2 × 2 × 2 झाली आहे. परत इथे बघा 2 × 2 × 2 आणि इथे 5 × 5 × 5. म्हणजे काय, आपण ह्या 3 टाइम्स इथे 2 आलेत की नाही. 3 टाइम्स 2 आलेत म्हणजे हा 2 चा क्यूब आहे. 2 च्या क्यूबलाच आपण कसं लिहितो, 2 × 2 × 2 ला लिहितो. म्हणजे 2 चा क्यूब आपण लिहित असतो 2 × 2 × 2. ठीक आहे. मग आता आपल्याला इथे हे दिलेलं आहे, ही साइड दिलेली, याच्यावरतून आपण हे लिहू शकतो की नाही. हे दिलेलं आहे 3 टाइम्स 2 मल्टिप्लाइड आहे, मग यालाच आपण 2 क्यूब लिहू शकतो. मग सेम तसंच इथे करून घ्या प्रत्येक पेअर्सला. काय मग इथे आता इज इक्वल्स टू ही पेअर येईल, आपण लिहूया 2 क्यूब. नंतरची इथं पण 2 किती वेळेस आले, 3 वेळेस आले. 3 वेळेस मल्टिप्लाइड आहे म्हणजे इथं पण आपण लिहू शकतो 2 क्यूब. 5 किती वेळेस आहे, 3 वेळेस आहे. ठीक आहे, मग याला पण आपण लिहू शकतो 5 क्यूब. बघा 8000 चे आता आपण जे पेअर्स मध्ये लिहून घेतले सगळे फॅक्टर्स. ठीक आहे, 2 क्यूब × 2 क्यूब × 5 क्यूब. आता इथे सेम काय दिसते, ते कॉमन काय दिसते बघ. सगळ्या नंबरचा पॉवर काय, डिग्री म्हणा किंवा इंडेक्स म्हणा. ठीक आहे, याचा इंडेक्स काय सगळ्याचा सेम आहे 333. तर आपण लॉ शिकलेलो होतो. काय होता तो लॉ, a × b a⁻m b⁻m असेल तर आपण a × b⁻m लिहू शकतो. हा लॉ आपण शिकलोय. काय, जेव्हा डिफरंट बेस आहे पण इंडेक्स सेम आहे तेव्हा बेसचं मल्टिप्लिकेशन आणि जो इंडेक्स आहे त्यांचा सेम असलेला आपण एकच लिहित असतो बघा, a × b. आणि जो सेम बेस इथे पण m तिथे आपण एकच घेतलाय इंडेक्स. ठीक आहे, मग इथे सुद्धा आपण तसं करू शकतो. काय, याला आपण मानूयात a b c आणि याचा इंडेक्स जो काय 333 सेम आहे. मग जो इंडायसेसचा लॉ आहे त्याचा यूज करून आपल्याला कसं लिहिता येईल, 2 × 2 × 5 आणि ब्रॅकेटच्या वरती जो 3 इंडेक्स होते सेम एकच इंडेक्स. याचा मीनिंगच काय, ब्रॅकेटच्या वरती हा 3 लिहिलाय म्हणजे हा 2 चा पण इंडेक्स झाला, या 2 चा पण झाला आणि हा जो 5 आहे त्याचा पण इंडेक्स झाला. लॉजचा यूज करून आपण ते असं लिहू शकतो. लॉज आपण शिकलोय. ठीक आहे, आणि परत म्हणसाल की लॉज मध्ये तर a आणि b दिलेले आहेत. ठीक आहे, a आणि b, पण लॉ असं म्हणत नाही. कितीही नंबर असू द्यात आपण ते तसं लिहू शकतो. मग परत इथे एक ऍड होऊन जाईल. हा लॉ कसं होईल मग, a⁻m × b⁻m × c⁻m. म्हणजे इथे काय मग a × b × c⁻m. ठीक आहे, इथपर्यंत समजलं कशामुळे लिहिले आपण, या लॉज मुळे ते तसं लिहिले. आता काय सांगितलं, 8000 इज इक्वल्स टू आपल्याला हे मिळालं. ब्रॅकेट मध्ये जे नंबर्स ते मल्टिप्लाय करून घ्या. मग काय इथे 2 × 2 4 आणि 4 × 5 20 चा क्यूब. फक्त मी मल्टिप्लाय करून ब्रॅकेट मध्ये लिहिले. तो इंडेक्स जसाचा तसाच आहे. इकडे काय आहे 8000. फाइंड काय करायचं आपल्याला, काय सांगितलेलं त्यांनी, क्यूब रूट फाइंड करायचं सांगितलेलं आहे. याचं 8000 चं क्यूब रूट आपल्याला फाइंड करायचं. मग बघा तुम्हाला स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट माहिती की नाही. आता क्यूब इथे दिलेला आहे आणि याचा क्यूब रूट फाइंड करायचा. आता एखाद्या नंबरचा क्यूब रूट फाइंड करायचा असेल ते लिहितो कसं आपण अगोदर, क्यूब रूट ऑफ 8000 असंच येईल ना. क्यूब रूट 8000 चा फाइंड करायचा आणि तर जे येईल तो नंबर. मग बघा जर इथे असेल 4 आहे आणि इकडे 2 चा स्क्वेअर आहे, अगोदर मी स्क्वेअर म्हणते. ठीक आहे, स्क्वेअर आहे आणि इकडे 4 आहे. मग जर हा स्क्वेअर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर आपण काय करत असतो, प्रत्येक साइडला स्क्वेअर रूट घेत असतो. ठीक आहे, नाहीतर मग डायरेक्ट हा जर स्क्वेअर तुम्हाला कॅन्सल करायचा आहे तर त्याच्या समोरचा, त्याच्या ऑपोजिट साइडचा जो नंबर जी टर्म असेल ती स्क्वेअर रूट मध्ये चालल्या जाते की नाही. स्क्वेअर रूट म्हणजे इथे येईल स्क्वेअर रूट ऑफ 4 किंवा √4 इज इक्वल्स टू 2 राहील मग फक्त. कारण की हा जर 2 रिमूव्ह करायचा असेल तर ते असं होऊन जाईल. मग सेम हे तर तुम्हाला माहितीच आहे. इथे काय मग क्यूब आलेलं आहे. मग हा जर क्यूब आपल्याला रिमूव्ह करायचा इथून तर आपल्याला इकडे कुठे काय होऊन जाईल, मग हे क्यूब रूट होऊन जाईल. ठीक आहे ना. आपल्याला फाइंडच काय करायचंय, क्यूब रूट फाइंड करायचंय. मग जर आपण हा क्यूब रिमूव्ह
रिमूव्ह केला तर इकडे क्यूब रूट ऑफ 8000 होऊन जाईल आणि आपल्याला क्यूब रूट ऑफ 8000च तर फाइंड करायचं आहे. तसे एक वेळेस फाइंड करू शकता, नाहीतर दुसऱ्या वेळेस काय परत टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड असं जर आपण केलं तर काय होऊन जाईल, इथे क्यूब रूट घेतला तर इथे होईल क्यूब रूट ऑफ 8000, इथे पण काय होईल क्यूब रूट ऑफ 20 आणि हा क्यूब. पण असं कुठे दिसतं का हे क्यूब रूट ऑफ 20 चा क्यूब नाही, मग हा क्यूब आणि क्यूब रूट काय झाला कॅन्सल झाला. राहिलं काय मग फक्त इथे घ्या क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल्स टू क्यूब आणि क्यूब रूट कॅन्सल झाला, राहिलं काय मग फक्त 20 मिळालं आपल्याला. सॉरी, मग काय मिळालं आपल्याला क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल्स टू 20 मिळालं. असं तुम्ही फाइंड करू शकता. अशा प्रकारे आपल्याला क्यूब रूट फाइंड करता येतं. ठीक आहे, इझी आहे सगळं. नंतरचे एक्झाम्पल बघा. नंतर 7 to 9. ठीक आहे, आता एक्झाम्पल तर इझी आहे, तुम्ही सॉल्व्ह करा कारण की आपल्याकडे एवढा वेळ नसतो. आपण नंतरचे एक्झाम्पल घेऊया. आता हे पण बघून घ्यायचे फॅक्टर्स मी सांगून देते. बरं, सगळ्याचेच फॅक्टर्स घेऊत आपण. काय येईल इथे 7 to 9 म्हटल्यानंतर कशाने भाग जातो, याला 2 ने त्याला भाग जाणार नाही. युनिट प्लेसला काय त्याच्या 9 आहे. 3 ने त्याला भाग जातो का बघा, यांची सम 7 + 2 9 आणि 9 + 9 किती येतात 18. 3 च्या टेबल मध्ये 18 आहे का, 3 6 जा 18 आहेत म्हणजे त्याला 3 ने भाग जातो. काय मग इथे 3 2 जा 6, 3 4 जा 12 आणि 3 3 जा 9. परत इथे 3 ने भाग जातो का याला, 4 + 2 6 + 3 9. यस, याला सुद्धा 3 ने भाग जातो म्हणजे 3 8 24 3 1 3. 3 ने भाग जातो याला सुद्धा किती येतं मग इथे 27 3 81. परत इथे 3 3 9 जा 27, परत 3 3 जा 9 आणि इथे 3 1 जा 3. 1 येईपर्यंत आपल्याला भाग द्यायचा असतो. आता काही काम नाहीये. 1 मिळाला आपल्याला आणि याचे फॅक्टर्स सुद्धा मिळून गेले. काय करतो आपण नंतर, कशाचे फॅक्टर्स आहेत ते 7 to 9 चे आपल्याला ते फॅक्टर मिळाले. 3 × 3 × 3, नंतर परत 3 × 3 × 3 × 6 टाइम येतो बघा. 1 2 3 4 5 6 6 टाइम्स 3 आपण लिहून घेतलेले. नंतर काय याच्या सुद्धा पेअर तयार होते बघा. 3 3 ची 2 पेअर्स त्याच्या तयार झाल्या. 3 3 च्या 2 पेअर्स. आता काय करते इथे लॉज नुसार याला आपण लिहू शकतो 3³ * याला सुद्धा लिहून घ्या 3³ लॉ तर आपल्याला माहिती लिहून घ्या वाटलंच तर. परत a⁻m × b⁻m असेल तर आपण a × b⁻m करतो. ठीक आहे, मग इथे सुद्धा काय होईल 3 × 3 आणि इंडेक्स जो त्यांचा सेम आहे ब्रॅकेटच्या बाहेर एकच वेळेस आपण लिहितो. हा 7 to 9 इकडे काय करतो नंतर ब्रॅकेट मध्ये ते मल्टिप्लाइड करून घ्या. 3 3 जा 9 आणि वरती हा क्यूब जसाचा तसाच आहे. अगोदर आपण जसं सॉल्व्ह करा तसं सॉल्व्ह करा. हा क्यूब जर रिमूव्ह केला तर इकडे क्यूब रूट राहील. जर इकडे 2 असता तर इकडे स्क्वेअर रूट झालं असतं. जर इकडे 4 असता, ठीक आहे, काय म्हणते मी, जर याचा इंडेक्स 3 आहे म्हणून इकडे काय होईल थर्ड रूट होईल ना, ते क्यूब रूट आपण त्याला म्हणतो. जर इकडे फोर्थ असता त्याचा इंडेक्स 9⁻4 असतं तर इकडे काय झालं असतं, अपोजिट साइडला हा 4 रिमूव्ह केला असता तर त्याचं फोर्थ रूट झालं असतं. 5 असतं तर फिफ्थ रूट झालं असतं. ठीक आहे ना, स्क्वेअर असतं तर स्क्वेअर रूट झालं असतं. तसं तुम्ही डायरेक्ट रिमूव्ह करू शकता. मग काय झाला 3 रिमूव्ह केला तर हे क्यूब रूट मध्ये चाललं जाईल. असं नाही तर मग परत काय आपल्याला क्यूब रूट फाइंड करायचं आहे की नाही. मग इथून तुम्ही एक सेंटेन्स टाकून द्या की टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड. क्यूब रूट घेतल्यानंतर हे जाईल क्यूब रूट मध्ये, इथे सुद्धा क्यूब रूट येईल पण क्यूब अँड क्यूब रूट गेट कॅन्सल होऊन जातील. ठीक आहे, म्हणजे इथे काय होईल क्यूब रूट ऑफ 7 to 9 इज इक्वल्स टू 9. म्हणजे याचं क्यूब रूट किती मिळालं आपल्याला 9 मिळालं. वेगवेगळ्या मेथडने तुम्ही इथून सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, इथपर्यंत तर सेमच आहे, दुसरी मेथड नाही आहे कुठली. याचा क्यूब रूट मिळाला 9. मग तर सेकंड नंबरचं एक्झाम्पल हे इझी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. याचे बघा फॅक्टर्स काही युनिट प्लेसला त्याच्या 3 आहे, 2 ने भाग जाणार नाही. 3 ने जातो का चेक करा. 3 + 4 7 + 3 10 येतात. म्हणजे 3 च्या टेबल मध्ये 10 आहेत का, नाही 9 आहेत. म्हणजे याला भाग 3 ने सुद्धा जात नाही. नंतर 5 ने तर त्याला भाग जाणारच नाही. 5 नेक्स्ट प्राइम नंबर, एक स्मॉलेस्ट प्राइम नंबर 5 येतो ना 3 झाले की 5 ने सुद्धा त्याला जाणार नाहीये. 5 ने कधी भाग जाईल त्याला, जेव्हा त्याच्या युनिट प्लेसला 5 असते तेव्हा. 5 गेला 6 तर प्राइम नंबर नाहीचे, 7 ने त्याला भाग जातो. ठीक आहे,
7 त्याचे फॅक्टर्स येईल आणि हे तुम्ही सॉल्व्ह करायचे मग आता. ठीक आहे. नंतर आता -512. आता याला काही, आता हे कसं सॉल्व्ह करायचं, इथे फक्त मायनस त्यांनी दिलेले मेथड आपली सेम आहे, फक्त याचं जे आन्सर येणार आहे आता तुम्ही त्यांना मायनस साइन लिहून टाकायचे. ठीक आहे. दुसरी त्याची मेथड कोणतीच नाहीये. -512 याचे फॅक्टर्स काय येणार आहेत आपण हे सॉल्व्ह करूयात. 512 मायनस साइन आपण सध्या बाजूला ठेवून घेऊयात. फक्त काय करायचंय, जेव्हा मायनस नंबरचं क्यूब रूट फाइंड करायला त्यांनी आपल्याला दिलं तर जे त्याचं आन्सर येणार आहे त्याला फक्त मायनस साइन लिहून टाकायचं. ठीक आहे. मग इथे आलंय, अगोदर आपण फक्त जो नंबर आहे 512 याचे जे फॅक्टर्स आहेत ते पाडून घेऊयात. तिथे 2 युनिट प्लेसला 2 ने भाग जातो. 2 2 जा 4, 2 5 जा किती इथे 2 2 जा 4, खाली उरतं 1, 2 5 जा 10, परत 1 2 6 जा 12. युनिट प्लेसला 6 आहे, 2 ने भाग जातो. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 8 जा 6, परत 2 6 जा 12, 2 4 जा 8, 2 3 जा 6, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 6 जा 12, परत इथे 2 8 जा 16, परत इथे 2 4 जा 8, 2 2 जा 4 आणि इथे 2 1 जा 2, खाली उरला 1, पूर्ण भाग गेले, फॅक्टर सेम मिळाले. आता इथे काय होईल, -512 इज इक्वल्स टू, तुम्ही हे मायनस साइन इथे दिलं नाही तरी चालेल. ठीक आहे. म्हणजे 512 इज इक्वल्स टू हे त्याचे फॅक्टर्स 2 × 2 × 2 × 2 × 2. किती टाइम्स बघा 2 1 2 3 4 5 6 7 8 9, 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे, मिळाले. आणि याच्यानंतर तुम्हाला माहिती 3 3 च्या जेवढा पेअर्स होतात तेवढा करून घ्या आणि होतातच यामध्ये. ठीक आहे. कारण की आपल्याला क्यूब रूट त्यांनी सांगितलेलं आहे फाइंड करायचं. प्रत्येक पेअर्स ह्या 3 3च असणार आहेत. ठीक आहे. पेअर्स न म्हणता जी पेअर असणार आहे, एक एक पेअर त्यामध्ये 3 3 नंबर असणार आहे, तो सुद्धा सेमच असणार आहे. म्हणजे इथे काय होईल 2 चा क्यूब, परत याचा 2 चा क्यूब इंटू इथे सुद्धा 2 चा क्यूब. लॉचा यूज करून एका ब्रॅकेट मध्ये हा बेस सगळा आणि इंडेक्स सेम असल्यामुळे ब्रॅकेटच्या वरती एकच, हा आहे 5 1 2 चा. असं तुम्ही करू शकता. पण परत जो की निगेटिव्ह नंबर आहे ना तो -512 याला आपण लिहिताना हे जे फॅक्टर्स आहेत पूर्ण मायनस मायनस सुद्धा लिहू शकतो आपण. ठीक आहे. किंवा मग इथे सुद्धा मायनस मायनस, नाहीतर ते तर बेस्ट आहे की जेव्हा तुम्ही आन्सर लिहिसाल त्याचं लास्ट तेव्हा त्याला मायनस साइन लिहून टाकायचं. ठीक आहे. मग इथे काय येईल 512 इज इक्वल्स टू याची काय मल्टिप्लिकेशन 2 × 2 2 × 2 4 × 2 8, 8 चा क्यूब. काय येईल आपल्याला इथून तर माहिती क्यूब रिमूव्ह केल्यानंतर इकडे येईल क्यूब रूट ऑफ 512 इज इक्वल्स टू 8. पण आपल्याला दिलेलं काय त्यांनी -12, म्हणून क्यूब रूट ऑफ -512 इज इक्वल्स टू -8. हा झाला त्याचा क्यूब रूट. बघा क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला फक्त काय करायचे होते, क्यूब रूट्स फाइंड करायचे होते. ठीक आहे. आता क्यूब रूट्स कसे फाइंड करायचे, कुठल्या मेथडनी फाइंड करायचे तुम्हाला सांगितले. त्यामधले जे 2 एक्झाम्पल जे राहिलेले असतील ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 2 बघा कसे सॉल्व्ह करायचे. सिम्प्लिफाय आणि काय दिलेलं आहे फर्स्ट क्वेश्चन त्यांनी रीड करायला तर आपल्याला येतच. कसं रीड करतो आपण, हे क्यूब रूट ऑफ 27/125. सिम्प्लिफाय करायचे म्हणजे आपल्याला फाइंड करताच येईल. क्यूब रूट फाइंड करायचे 27 आणि 125. काय येतं, हे 2 नंबर्स तर आपल्याला माहितीच आहे कारण की आपल्याला छोटे नंबर्स होते दोन्हीही. काय क्यूब रूट ऑफ 27/125. 27 चं क्यूब रूट आपल्याला माहिती आहे काय तर 3 येतं आणि 125 चं पण माहिती 5 येतं. फक्त लिहायचं कसं, सॉल्व्ह कसं करायचं. मग हे क्यूब रूट ऑफ 27 च्या जागी काय, मग इथे 3 चा स्क्वेअर, सॉरी 3 चा क्यूब, कारण की 3 चा क्यूबच काय येतो 27 येतो. म्हणजे आपण 27 च्या जागी काय लिहू शकतो 3 क्यूब. 125 च्या जागी काय लिहू शकतो 5 चा क्यूब, म्हणजे इथे 5 चा क्यूब. लॉ माहिती आहे आपल्याला इंडेक्सेसचा. असं जर असेल कोणत्या फॉर्म मध्ये येते 1a/b
चा क्यूब आणि बी चा क्यूब असं जर असेल तर आपण काय करू शकतो a अपॉन b चा क्यूब हा इंडायसेसचा लॉ. मग त्याचं इथे a च्या जागी 3 आहे, b च्या जागी 5 आहे, काय करू शकतो आपण इथे सुद्धा एका ब्रॅकेट मध्ये लिहू शकतो ना 3/5 चा क्यूब. ठीक आहे. मग आता इथे क्यूब रूट ऑफ 3/5 क्यूब म्हणजे हा क्यूब आणि क्यूब रूट आपण कॅन्सल करू शकतो. म्हणजे हा क्यूब आणि क्यूब रूट गेट कॅन्सल राहिलं फक्त काय म्हणजे 3/5 म्हणजे क्यूब रूट ऑफ 27/125 इज इक्वल्स टू काय मिळालं 3/5. क्यूब रूट ऑफ 27/125 इज इक्वल्स टू काय मिळालं 3/5. फक्त आपल्याला एवढंच सॉल्व्ह करायचं होतं. असं सॉल्व्ह करून आपल्याला इथे पण काय फाइंड करायचं होतं फक्त क्यूब रूट फाइंड करायचं होतं. नंतरचं एक्झाम्पल काय बघा क्यूब रूट ऑफ 16/54. इथे सुद्धा आपल्याला क्यूब रूटच फाइंड करायचे 16/54. पण 16 आणि 54 हे कशाचे क्यूब रूट आहेत का नाहीये. 16 पण नाहीये आणि 54 पण नाही. मग हे फाइंड कसे करायचे. आता 16 आणि 54 आपण याला रिड्यूस करू शकतो. बघा रिड्यूस करू शकतो म्हणजे याला दोन्ही भाग जाऊन काय होतं मग दोन्ही जो नंबर्स आहेत त्याला दोन्ही भाग देऊ शकतो आपण. याला रिड्यूस आपल्याला करावंच लागणार आहे कारण की आपल्याला क्यूब रूट तसंच फाइंड होणारच नाहीये कारण की 16 कशाचं क्यूब रूट आहे का नाहीये. स्क्वेअर आहे तो 4 चा स्क्वेअर पण क्यूब रूट नाहीये आणि क्यूबही नाहीये. जर तो कशाचा क्यूबच नाही तर क्यूब रूट पण नसणार आहे. मग काय करायचं अशा वेळेस आणि काय करता येईल म्हणजे 16 आणि 54 आहे. मग याला आपण रिड्यूस करूया. त्याला दोन्ही भाग जातो दोन्ही नंबरला कारण की 16 ला दोन्ही भाग जातोच आणि 54 याच्या युनिट प्लेसला 4 आलेले आहेत म्हणजे याला सुद्धा दोन्ही भाग जातो. काय होईल मग हे इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ 16/54 इज इक्वल्स टू काय लिहिता येईल याला क्यूब रूट ऑफ दोन्ही भाग दिल्यानंतर 2 8 चा 16 आणि ते 2 2 चा 4 2 7 चा 20 2 7 चा 14. ठीक आहे म्हणजे झालं 8/24. दोन्ही दोघांना भाग दिला 8 मिळाला आणि 27 मिळालं. आता हे कशाचे क्यूब रूट आहेत 8 पण आहे आणि 27 पण आहे. मग आता आपण हे सॉल्व्ह करू शकतो. जसं अगोदर आपण हे सॉल्व्ह केलेलं होतं फर्स्ट एक्झाम्पल तसंच हे पण करायचे सॉल्व्ह. काय मग इथे क्यूब रूट ऑफ 8 च्या जागी काय लिहिता येईल 8 च्या जागी काय लिहिता येईल 2 चा क्यूब लिहिता येईल कारण की 8 चा क्यूब रूट आपल्याला माहिती आहे 2 येतं आणि 8 च्या जागी आपल्याला 2 क्यूब म्हणून लिहिता येईल. इथे 2 चा क्यूब आणि खाली 27 आहे म्हणजे 27 म्हटल्यावरती 3 चा क्यूब 3 चा क्यूबच आहे ना 27. मग लॉचा यूज करून काय करते इथे 3 अंडर रूट ऑफ 2/3 चा क्यूब एका ब्रॅकेट मध्ये घेऊन हा 3 आणि हा क्यूब रूट कॅन्सल झाल्यानंतर राहिलं काय मग फक्त इथं 2/3 म्हणजे आपण याचं क्यूब रूट आपल्याला फाइंड करता आलं. क्यूब रूट ऑफ 16/54 इज इक्वल्स टू काय मग 2/3. मग असे जेव्हा एक्झाम्पल आले ज्याचं की क्यूब रूटच नाहीये आणि आपल्याला तरी ते सांगतात की क्यूब रूट फाइंड करा तेव्हा त्याला रिड्यूस करा त्याचं क्यूब रूट मिळणारच आहे. मग ठीक आहे अगोदर काय करायचं मग त्याला रिड्यूस करायचं. नंतरचं एक्झाम्पल बघा थर्ड नंबरचं लास्ट एक्झाम्पल इफ क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल्स टू 3 सॉरी 9 हे तर माहिती 10 पर्यंतचे तर आपल्याला क्यूब आणि क्यूब रूट माहिती आहे ना. मग 9 चं क्यूब काय असतं 729 हे 9 चा क्यूब आहे. मग क्यूब रूट ऑफ 729 9च असणार आहे ना आणि त्यांनी फाइंड करायला काय सांगितलं क्यूब रूट ऑफ 0.000729. आता फक्त दिसायला अवघड दिसतं फाइंड करायला तर खूप सोपं. आपण असंच एक सॉल्व एक्झाम्पल पण सॉल्व केलेलं होतं बघा 0.125 वालं. ठीक आहे आता त्यांनी इथं सांगितलेलंच आहे की क्यूब रूट ऑफ 729 9 येतं. इथे पण 729 असतं रे लास्टला म्हणजे याचं क्यूब रूट पण काय असणार आहे 9च असणार आहे. पण समोर त्यांनी हे 0 पॉइंट एवढे सगळे 0 दिलेत आणि नंतर हे 729 लास्टला दिलं. तर हे फाइंड कसं करायचं मग आता बघा त्यांनी जे दिलेले ते आपण लिहून घेऊया. सोल्युशन क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल्स टू 9 हे त्यांनी दिलेलंच होतं हे झालं गिव्हन आपलं. आता हे जे क्यूब रूट ऑफ 0.000729 याला आपण कसं लिहू शकतो तुम्हाला आठवतं जे 0.125 होतं आपण याला 125 डिवायडेड बाय 1 वरती 3 0 असं लिहू शकतो की नाही कारण की
1000 ने जर 125 ला आपण डिवाइड केलं तर आपल्याला हे मिळतं की नाही. तर मग असं जर पॉइंट मध्ये काहीतरी आलं ना आपल्याला त्याला सिंपल बनवायचं असेल तर जो लास्टला नंबर आहे तो लिहून टाका आणि डिवाइड मध्ये 1 वरती किती झिरो द्यायचे, डेसिमल पॉइंटच्या नंतर जेवढे डिजिट आलेले असतील, जेवढे नंबर आलेले असतील तेवढे झिरो देऊन टाका. म्हणजे हा झाला आपला नंबर 125 आणि 1 वरती किती झिरो येणार, मग पॉइंटच्या नंतर किती नंबर आहेत 3, म्हणजे झिरो येतील याच्यावरती 3. असं आपण ते लिहितो. इथे सुद्धा तसंच करता येईल. काय तो नंबर शेवटचा 729, म्हणजे इथे येईल क्यूब रूट ऑफ 729 डिवाइडेड बाय 1 वरती किती शून्य येतील, मग इथे आता पॉइंटच्या नंतर किती नंबर आहेत 1 2 3 4 5 6, म्हणजे 1 वरती 6 शून्य येतील. ठीक आहे, 3 आणि 3 6. आपण याला असं लिहू शकतो. आता यांनी जर वरती 729 ला जर डिवाइड केलं तर आपल्याला हेच मिळणार. त्याला आपण असं लिहून घेतलं. नंतर आता सेम मेथडनी आतापर्यंत जसे एक्झाम्पल सॉल्व केलेत आपल्याला याचं पण क्यूब रूट माहिती आणि याचं पण माहिती आहे. ठीक आहे, 729 चं त्यांनी दिलेलंच आहे 9 आहे, म्हणजे इथे काय येईल क्यूब रूट मध्ये 9 चा क्यूब. 729 ला आपण 9 चा क्यूब लिहू शकतो कारण की 9 चा क्यूब असतो येतो ना 729. आणि आता हा 100 चा क्यूब काय येतो बरं, 100 3 टाइम मल्टिप्लाय केल्यानंतर एक वरती परत येते हे 2 हे 2 हे 2, म्हणजे 6 झिरो येतात. म्हणजे आपण हा झाला 100 चा क्यूब. आता सेम लॉगचा यूज करून काय करता येईल, जो इंडेक्स आहे तो सेम आहे, म्हणजे एका ब्रॅकेट मध्ये आपण तो लिहू शकतो. काय इथे क्यूब रूट ऑफ एका ब्रॅकेट मध्ये येईल ते 9/100 आणि त्याचा क्यूब. जो लॉ आहे आपला इंडेक्सचा कोणता, a raised to m into b raised to m is equals to a into b raised to m. लॉगचा यूज करून आपण तसं लिहिलं. नंतर काय करता येईल, क्यूब आणि हा क्यूब रूट का झाला कॅन्सल, राहिलं का मग फक्त तिथं 9/100. 9/100 राहिले म्हणजे क्यूब आणि क्यूब रूट कॅन्सल झाला, मग फक्त काय राहिलं इथे 9/100 राहिलं. हे आपल्याला त्याचा आन्सर झाला. इथपर्यंत पण आपण लिहू शकतो. पण त्यांनी एकच दिलेला आहे नंबर 9, मग याचं सुद्धा काय लिहिता येईल याला 9/100 म्हणजे 0.09. हे झालं क्यूब रूट ऑफ 0.00729 चा क्यूब रूट हे झालं. ठीक आहे, म्हणजेच क्यूब रूट ऑफ 0.00729 इज इक्वल्स टू 0.09 हे झालं त्याचा क्यूब रूट. ठीक आहे, आता हे कसं लिहिलं आपण 9/100. जर आपल्याला एवढं दिलेलं असतं तर आपण असं लिहिलं असतं की नाही, जसं की मी सांगितलं लास्टला नंबर कोणता इथे 9. खाली काय म्हटलं होतं 1 वरती किती झिरो द्यायचे, जेवढे पॉइंटच्या नंतर नंबर आलेले असतील तेवढे. पॉइंटच्या नंतर इथे 2च नंबर आले 1 आणि 2, म्हणजे 1 वर इथे आले 2 शून्य. म्हणजे आपण हे जे लिहिलंय ते कसं करेक्ट चेक सुद्धा करता येतं. तर हे सगळे एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट मधले सॉल्व झाले. सेकंड क्वेश्चन आपला पूर्ण सॉल्व आहे आणि फर्स्ट क्वेश्चन मधले जे 1-2 राहिले ते तर एकदम इझी आहे. प्राईम फॅक्टर्स नुसार तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे, आणि दोन्ही क्वेश्चन्स खूप इझी आहे, तर तुम्ही एक वेळेस घरी प्रॅक्टिस करायचे. हा चॅप्टर आपला इथे संपलाय, इंडायसेस अँड क्यूब रूट. ठीक आहे, नेक्स्ट चॅप्टरला आपण नंतर सुरू करूयात. आज आपण इथेच थांबूयात. थँक्यू.